दिवा संघ वाट बघेल बाहेर बसून आणि मॅचचा आनंद घेईल. बोलतो पुन्हा कॉम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. खेळाचा पहिल्या डावामध्ये आया ऐकवत आवाज कल्याण डोंबिवलीचा आणि पुन्हा एकदा मायक्रोफोनवर करतोय इन्व्हाइट नितीनजी काळन सरांना. गोलीगावचे विशाल भोईर साहेबांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि 2 सामने जिंकून दिवा संघ सेमीफायनलमध्ये दाखल झालेला आहे. बलाढ्य संघ या स्पर्धेत बघा, पहिला संघ सोनारपाडा संघ या स्पर्धेतनं बाहेर गेला, त्यानंतर वाडेकर संघ या स्पर्धेतनं बाहेर गेला, त्यानंतर उंबारली संघ या स्पर्धेतनं बाहेर गेला आणि आता मोठी डिसेस संघ सुद्धा या स्पर्धेतनं बाहेर गेलाय. त्यामुळे उलटफेर झालेले आहेत या क्रीडांगणामध्ये बरेचसे. आणि बघा आता अडिवली विरुद्ध शिडून वीर बजरंग शिडून संघ तुम्ही पाहतायत. या मॅचचा विजेता संघ दिवा संघासोबत सेमीफायनलची मॅच खेळेल. थोडीशी मिस फिल्डिंग झाली आकेश खंड, मात्र सामना जिंकलाय हे महत्वाचं आहे. कारण आकेशने कॉल दिला होता, मला वाटतं सीमारेषेवर कॉल दिला होता आकेशने, मध्ये जे क्षेत्रशी दुसरे होते ते वेगाने धावत आले. नकुल गायकर साहेबांचं आगमन झालेलं, साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत. साहेबांना विनंती असेल या आपण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. आणि पप्पू कासार साहेबांचे आगमन झाले, त्यांचेही हार्दिक हार्दिक स्वागत. अक्षय गायकर यांचे आगमन झालेले, नकुल गायकर यांचे सुपुत्र, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. आणि क्रिकेटवरती प्रचंड प्रेम आपण नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं. तर या नकुल गायकर साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आपण पाहतोय. कल्याण डोंबिवली म्हटल्यानंतर नकुल गायकर साहेबांची नेहमीच चर्चा राहिलेली. आताच काही दिवसांपूर्वी त्यांच्या सुपुत्रांचं लग्न विवाह सोहळा तुम्ही पाहिला आणि भरपूर मोठा विवाह सोहळा तुम्हाला मित्रांनो पाहायला मिळाला उंबारलीच्या मैदानामध्ये. वळूया मॅचच्या दिशेने. साहेबांच्या माहितीसाठी अडिवली विरुद्ध शिरडून अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळते. 4 ओव्हरची मॅच आहे. सेकंडला दिनेश मात्रे तुम्ही पाहताय, 9 सेकंडला सुयोग ही सलामी जोडी आणि पहिलं षटक घेतोय गोलंदाज विजय पवार, ज्याने या स्पर्धेमध्ये 5 विकेट घेण्याचा विक्रम केलाय. 5 पूर्ण केलेला आहे. 4 बॉल 4 विकेट सुद्धा. पहिलाच बॉल पॉइंटला क्षेत्ररक्षण, चांगलं रनआउटची संधी आहे. तिसऱ्या पंचांकडे आता निर्णय पंचाने देऊ घेतला. सॉफ्ट सिग्नल नोट आउट आहे. बघा सॉफ्ट सिग्नल नोट आउट आहे, मात्र त्यांच्या मनामध्ये थोडीशी शंका आहे, त्यामुळे चेक करूया आपण. दिनेश सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचलेत की नाही. बॉल विजय पवारच्या जसा हातात आला, हाताला लागून तो एस्टेला लागलेला आहे. शिवडून विरुद्ध अडिवली अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळते. जयदुर्गा क्रिकेट संघ गोलोली आयोजित गोलोली चषक 2025 दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना आहे. आणि बघायचे दिनेश सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचलेत की नाही हे चेक केलं जाते. काल पाटील 11 संदप संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये दिवस आउट आहे. योग्य डिसिजन होता दसरा सोरकदे सरांनी, त्यांनी सॉफ्ट सिग्नल नोट आउटच दिला होता. त्यामुळे सिंगल इथे मिळाली आहे. सिंगलने खातं उघडलं गेलं ते वीर बजरंग शिडूल संघाचा. आणि आता मात्र सुयोग पहिल्या मॅचचा हिरो. दुसऱ्या बाजूला अडुली संघाचा पहिल्या मॅचचा हिरो विजय पवार. डॉट बॉलची इथे समाप्ती होईल. वेग प्रचंड विजय पवारकडे आणि वेगाने इम्प्रेस करतोय. मागच्या मॅचमध्ये 47 धावा केल्या होत्या दिवा संघाने, मात्र त्या चेस करून दिल्या नाही. फुलटॉस बॉल होता, पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे. बघायचं आता चेक केलं जाईल टीव्ही अंपायरच्या माध्यमातून. फेअर डिलिव्हरी.
विजयचा पुढचा बॉल, रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता, चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. विजय पवारकडे वेग प्रचंड आहे आणि वेगाने तो इम्प्रेस करतोय आतापर्यंत. पंच काय इशारा करतायत? फोर व्हीलर का? लाईट बंद करा. फोर व्हीलरची लाईट चालू आहे बघा. जितेश, लाईट बंद करा सांगा. ओके. दशरथ सरुकादे बघा ना, लक्ष किती अचूक आहे. विजयचा पुढचा बॉल, मिडॉनला क्षेत्ररक्षक होते योगेश भाने, ते थोडेसे बीट झालेत. एकदा पूर्ण झाले, दुसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि अखेर चेंडू सीमा रेषेच्या बाहेरच गेलाय. 4 धावांसाठी पहिला चौकार. टेनिस बॉल आहे तो समोर पडल्यानंतर थोडासा बाउन्सच घेतो आणि त्यामुळे थोडीशी उलकावणी योगेश भानेला तिथे दिलेले. चौकार आलाय तो दिनेश म्हात्रेच्या बॅटमधून. धावसंख्या 6 वरती पोहोचले वीर बजरंग शिरडून. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, मोह आवरता आला नाहीये दिनेशला. वेग प्रचंड विजयकडे, फलंदाज बाद होईल. त्रिफळाचित. जी नेहमीच चर्चा राहिलेली आहे टेनिस क्रिकेटमध्ये, मॅन फ्रॉम तोंडरेगाव. जरी रायगडचा टायगर उस्मान पटेल असेल मात्र विश्वास पाटील हे नाव भरपूर चर्चेत राहिलेले आहे. प्रभाकर भाणे आलेत गोलंदाजी करण्यासाठी. प्रभाकर भाणे आलेत गोलंदाजी करण्यासाठी. पहिल्या षटकात फक्त 6 धावा विजय पवारने खर्च केले. 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये ऍड झाली आहे. यष्टीरक्षक शॉर्ट थर्डमॅन मध्ये कल्पेशला तुम्ही पाहता. शॉर्ट फाईन लेग मध्ये दीपक आहेत. शॉर्ट पॉइंटला एक क्षेत्ररक्षक आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये एक क्षेत्ररक्षक. लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे. मिड विकेट मध्ये एक क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे. चांगला बॉल होता प्रभाकरचा पहिला. एकदा वेगाने पूर्ण केले, दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. क्षेत्ररक्षक जय तिथे होते तोपर्यंत 2 धावा इथे मिळतील. 2 धावसंख्या पुढे सरकले वीर बजरंग शिरडून संघाची. 8 धावा दापल कधी लागल्यात. दुसरं षटक प्रगती पथार. या मॅचचा विजेता संघ दिवा संघाबरोबर सेमीफायनलची मॅच खेळेल. संदर्भ संघ ऑलरेडी फायनल मध्ये पोहोचलाय. फटका दमदार आहे. वाईडिश लॉंग ऑनला विजय पवार आहे. चूक झाली विजय पवार कडनं. बॉल जाईल सीमा पार. सिक्सर. ड्रॉप होत आहेत सकाळपासून. कालही आपण पाहिलं, आजही पाहतोय. रिव्हर्सच्या माध्यमातून सुयोगच्या बॅट मधनं फटका चांगला आहे. धावाही 4 मिळतील. चौकार. 4 ने धावसंख्या पुढे सरकली ती. 18 धावा दाखल होते आपल्या पाल्यामध्ये. षटकार आणि एक चौकार आलाय तो सुयोग पाटीलच्या बॅटमधून. पहिल्या मॅच मध्ये सुयोगने जबरदस्त बॅटिंग आणि बॉलिंग केली होती. तो सुयोग दुसऱ्या मॅच मध्ये चांगली कामगिरी करत असताना वीर बजरंग शिरडून टीम साठी. पप्पू पुढचा बॉल. पुन्हा रिव्हर्स खेळत आहेत. पुन्हा मिस फिल्डिंग आहे नवीन भानेकडनं. मात्र चेंडूची गती थोडीशी कमी झाली आहे. 2 धावा इथे सुयोगच्या खात्यामध्ये ऍड होतील. 20 धावा दाखल कधी लागल्यात. रिव्हर्सचा वापर करत असताना वारंवार आपण पाहतोय फलंदाज सुयोग पाटीलला. वीर बजरंग शिरडून विरुद्ध अडिवली अशी मॅच तुम्ही पाहता. दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलेला आहे.
प्रभाकरचा पुढचा बॉल, चांगला चेंडू होता प्रभाकरचा, मात्र चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. विजय पवार तिथे आहेत बघा. आता थ्रोपैकी ॲक्युरेट मला पाहायला मिळते. विजय पवारच्या हातात झेल जो सुटला तो षटकार गेला. 21 धावा झाल्या. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. चला थोडंसं फास्ट खेळा. यानंतर सेमी फायनल, फायनल, अजून यानंतर 2 मॅचेस आणि या मॅचची दुसरी इनिंग. प्रभाकरचा पुढचा बॉल, फटका चांगला आहे. बॉलला पाठवून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर. सुशांतच्या बॅट मधून आलाय सिक्सर. क्वीज जावा आपण पाहिलं तर मागच्या ओव्हरमध्ये खर्च केला प्रभाकरने. आणि आता गोलंदाजी करण्यासाठी भूषण आलेत. भूषणला कमबॅक करावं लागेल. टॉस बॉल होता. लॉंग ऑफच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. योगेश भाने तिथे लॉंग ऑफला. पहिल्या षटकात 6 होत्या, त्यानंतर 21 आल्या. 27 2 ओव्हरमध्ये आणि त्याचे सिंगल 28 धावा झालेल्या आहेत. धावांचा ग्राफ वाढलाय आता दुसऱ्या ओव्हर पासून. बघायचंय भूषण, मागच्या मॅच मध्ये भूषणने चांगली गोलंदाजी केली. तीच गोलंदाजी भूषणला आता करावी लागेल या मॅच मध्ये. क्षमता आहे या गोलंदाजाकडे. झेंडूची गती थोडीशी कमी केली होती. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने हा चेंडू खेळत आहेत. जय बघा किती वेगाने आले. चांगली फिल्डिंग केली जय पाटीलने. एकच धाव इथे मिळेल. उमरलेच्या स्पर्धेत रनर अप संघ होता अडिवली. 29 धावा झालेल्या आहेत. तिसरं षटक प्रगती पत्र आहे. गोलंदाज भूषण फार एंड कडनं. 4 ओव्हरची मॅच. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल जाईल फाईन लेगच्या दिशेने सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. थर्टी 33 धावा झाल्यात. चांगल्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करत असताना वीर बजरंग शिडून संघ. आता मध्ये चेंडू पाहावं लागेल. लेग स्टंपच्या बाहेर होता. पंचाने व्हाईट बॉल घोषित केलाय. चौतीस धावा झालेल्या आहेत. दिवास संघ आपण पाहिलं 2 सामने दिवास संघाने जिंकलेत. दीपक उर्फ काका नाहीयेत. सुमित भोरे नाहीत. मात्र खेळ चांगला राहिलेला. इथे चेंडू हवेत होता मात्र नाही. डायरेक्ट हिट कोणाला करतायत करण एस्टॅन नक्की बॉलरला. 1 धाव इथे मिळाली.
ईशानवरती बॉल मारलाच नाही, त्यांनी भूषणला बॉल मारला. पस्तीस धावा झालेले आहेत. करण घाणे जबरदस्त क्रिकेटर आहेत, अष्टपैलू खेळाडू आहेत. अडिवली म्हटल्यानंतर नेहमी चर्चेत असतात. होतं क्रिकेटमध्ये असं बऱ्याच वेळा ज्यावेळी आपण दुहेरी भूमिकेत असतो. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता, मात्र वेग प्रचंड आहे आणि वेगाने इम्प्रेस केलंय भूषणने. डॉट बॉल. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 35. सुयोग कदाचित हेच सांगताय, सरळ बॅटने धावा येऊ शकतं त्या मॅच मध्ये. आपल्याला धावा 50 प्लस करायचे आहेत. मागच्या मॅच मध्ये 48 धावांचं संरक्षण केलं होतं. इथे मात्र फिल्डिंग थोडीशी खराब झाली आणि आउटफील्ड फास्ट आहे. 3 धावा इथे पूर्ण झाल्यात. 3 धावा इथे धावून घेतलेत. मात्र बाउंड्री चेक करायची का? ओके. ओके चला, 3च धावा आहेत. 38 धावा झाल्या 3 षटकांच्या समाप्तीत. 38 38. नवीन भाणे येतात शेवटच्या ओव्हरमध्ये. 3 षटकात 38 धावा झालेल्या आहेत. नवीन भाण्याचा पहिला चेंडू आपण पाहतोय. लॉंग ऑफच्या दिशेने खेळत आहे क्षेत्ररक्षक नितेश. एकच धाव मिळेल. एक धाव इथे मिळाली. धावा झाल्यात 39. हा चेंडू उंच गेलाय. भूषणचा जजमेंट चांगला आहे, चूक होणार नाहीये. फलंदाज बाद होईल. सुयोगला माघारी परतावं लागेल. 39 वरती अजून एक. यासाठी आपण पाहतोय धावसंख्या 39. महेश पवार आणि बघा सौरभ काहीतरी चर्चा करतायत. सौरभ मला वाटतं दुखापतग्रस्त आहे, त्यामुळे खेळत नाहीये संघामध्ये. महेशने लवकर क्रिकेट पासून थोडेसे दूर राहिले, प्रीमियर लीग खेळतात. नवीन भाणे बघा जबरदस्त, कारण त्यांना माहिती आहे सुयोगची विकेट हवी होती. सुयोगने पहिल्या मॅच मध्ये सुद्धा धावांचा वेग प्रचंड वाढवला होता. याही मॅच मध्ये सुरुवात तशीच केली होती आणि त्यामुळे नवीनने विकेट घेतली आणि भूषणने जबरदस्त झेल टिपला, कारण जजमेंट चांगला होता. कॅचेस विन द मॅचेस. फटका चांगला आहे. कव्हर्सच्या दिशेने घेतात. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेले. एकदा पूर्ण झाले. दुसरीचा प्रयत्न. रनआउटची संधी आहे करणकडे. थ्रो फेकी चुकीच्या एंडला असं करण सांगतायत. 2 धावा मिळतील. फोर्टी 41 धावा झाल्यात. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 40 प्लस धावा चेस करायला थोड्याशा कठीण जातं त्या क्रीडांगणामध्ये. हे लक्षात तुम्हाला ठेवावं लागेल. 41 झालेले आहेत. नवीनचा पुढचा बॉल राईट अराउंड द विकेट. चांगला चेंडू होता.
आता विजय पवार बघा किती वेगाने आलेत. रनआउटची संधी असेल. थ्रो फेकी चांगली आहे बघा. फक्त 2 धावा विजय रोखू शकत नाहीये. रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा चांगली आहे. 43 मागच्या मॅच मध्ये 47 धावा केल्या होत्या दिवा संघाने. सामना जिंकला होता. शेड्यूल संघाने 43 केल्या. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. त्रेचाळीस धावा आपण पाहतोय. दिवा संघाने जबरदस्त खेळ केलेला आहे. 2 सामने जिंकलेले आहेत. 43 धावा झालेले आहेत. फुलटॉस बॉल होता. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत आणि फलंदाज बाद होईल इथे. मिड विकेटला एक चांगला जेट आपल्या विवेकची खेळी समाप्त झाली आहे. आणि 43 धावा झालेल्या आहेत. 3 विकेट गेलेत. 3 गडी बाद आपण पाहतोय. 43 आणि पहिल्या डावातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. नवीन भाडीने आतापर्यंत फक्त 5 धावा दिल्या. 2 विकेट त्याला मिळालेत. वेग त्याच्याकडे प्रचंड आहे. आणि बघा फॉलो थ्रू मध्ये एक सिंगल इथे मिळाले. धावा झाल्यात त्या शेड्यूल संघाच्या. 3 गडी बाद. 44 आणि 45 धावांचा पाठलाग करायचा आडोली संघाला. बद्दल तत्पूर्वी नकुल शेठ गायकर आपल्या व्यासपीठावर उपस्थित. त्यांचा आपण सत्कार करणार आहोत. विनंती असेल आणि साहेबांचा सन्मान इथे केला जाईल. त्यानंतर अक्षय नकुल गायकर यांचाही सत्कार आम्ही लगेचच करणार आहोत. अक्षयजी नकुल गायकर यांचाही सत्कार आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. निखिल गायकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही इथे नक्कीच करणार आहोत. त्यानंतर प्रफुल्लजी कासार साहेब सुद्धा इथे उपस्थित. त्यांचाही सन्मान आम्ही लगेचच करणार आहोत. दिवा संघाचे कॅप्टन फक्त इथे उपस्थित राहायचे. ही जशी मॅच संपेल या मॅच नंतर लगेच टॉस केला जाईल. लक्षात घ्या. प्रफुल्ल कासार साहेब इथे उपस्थित. त्यांचाही सत्कार आम्ही लगेचच करणार आहोत. अतिथी देवो भव. आलेल्या सर्व पाहुण्यांचा सन्मान जय दुर्गा क्रिकेट संघ गोलुलीच्या वतीने केला जातोय. गोलुली चषक 2025. नेहमीच नकुलजी गायकर साहेबांचं नेहमीच सहकार्य असं क्रिकेट या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय. राजकीय क्षेत्रामध्ये नेहमीच त्यांच्या नावाची चर्चा राहिलेली आहे. 44 धावा झालेल्या आहेत. मग अशी दिवा संघाने 47 केल्या होत्या. शेड्यूलने आता 44 केल्यात. धावा चेस करणं इतकं सोपं नाहीये. कारण की संध्याकाळचं सत्र आहे. इथून जिंकला तर सेमीफायनलचं तिकीट मिळेल. चला बॅट्समन लगेच पाठवा. आडिवली संघ जास्त वेळ नका घेऊ प्लीज. आणि फायनलमध्ये जो संघ दाखल झाला पाटील येऊन संदर्भ आपण रिपोर्टिंग करा. जरी यानंतर अजून एक मॅच असेल सेमीफायनल. धन्यवाद साहेबांचा आम्ही मनापासून आभारी आहोत. अक्षयजी गायकर साहेब, नकुलजी गायकर साहेब आपले मनापासून आभारी आहोत. आपण वेळ काढून इथे उपस्थित राहिल्यात आणि आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेला दिल्याबद्दल आम्ही आपले मनापासून आभारी आहोत. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया ओमकार पाटील यांचा आवाज खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. थँक्यू सो मच नितीन सर. बोलतो पुन्हा मैदानाकडे. आणि
दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच जिंकणारा संघ थेट दिवा संघासमोर फाईट करेल. खरं मॅचला सुरुवात करायचा आहे. 24 बॉल मध्ये 45 11.25च्या सरासरीने करायचा आहे पाठलाग. मैदानावरती आपण बघतोय तो म्हणजेच अडिवलीला. सलामी जोडी एंटर झाली आहे. करण बाणे आणि दीपक भाणे. विवेक पाटील व्हेरी वेल. फर्स्ट बॉल आणि सुरुवात स्लॉग स्वीप वॉड शॉट स्क्वेअर लेगला. करणचा बॅट मधला पहिला दमदार षटकार. मास्तर सुरुवात झाली डावाला. षटकार आला पहिला. करण बाणेचं बॅट मधून करायचा 45. पहिल्याच बॉलवर षटकार. विवेकचं स्वागत. वेलकम टू द ग्राउंड विवेक पाटील. आणि सहाला पहिल्याच बॉलवरती त्यांच्या मागे आपण भरत पाटील मास्टर माइंड नेहमीच्या संघाला मात्र प्रोत्साहन देत असतात. शॉर्ट बॉल आणि त्यालाही पुल गेलंय. बॉल चालला पहिल्या टप्प्यावरती. खेळाडू कक्षामध्ये जाईल सीमा पार. षटकारानंतरचा येतोय हा चौकार. टेनिस विश्वातलं खूप मोठं नाव कल्याण डोंबिवलीचा सितारा क्वाकलनचा सुपुत्र. त्याच्या नावाचं संगीत डीजे मास्टर आपल्यापर्यंत पोहोचत असताना आणि पोहोचलंच पाहिजे कारण की ISPL मध्ये सुद्धा आपल्यावर पोहोचलाय. हो 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 सफल झालाय. पडलाय हातातनं बॅट सुटली आहे. बघत राहिला मागे एक्झॅक्टली बॉल चाललाय कुठे आणि बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. करण बाणे ऑन फायर. पहिल्याच ओव्हरमध्ये जवळपास सामना खुला करण्याचा विचार करण बाणेचा आणि षटकारानंतर ते सलग 2 चौकार धावसंख्या फलकावरती 14. 3 बॉल 14 धावा. विवेक वरती मात्र आक्रमण केलं आणि आक्रमणाचं नाव करण बाणे. दिशा चेंज केली आहे. दिशा चेंज दशाही चेंज. बॉल जाईल सीमा पार. येतोय करण बाणेचा स्विच फटका. बॉल बॅकवर्ड पॉइंटला साधावा. गदी पहिल्याच ओव्हरमध्ये पूर्णपणे मॅचला खुला करण्याचा प्रयत्न आणि 4 मध्ये 20 षटकार चौकार चौकार षटकार. पुढचा बॉल करण समोर विवेक. पुन्हा स्विच आणि आता जमलं नाहीये. आता रनआउट आणि सोडली होती स्ट्राईक. लगेच विवेकने बघितलं बॉल स्टँड वरतीही फेकला पण तोपर्यंत करण पुन्हा आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये. डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. 5 बॉल 20 धावा करायच्या 45 आणि अजून फक्त 25 ची गरज आहे. 19 बॉल आणि 25 धाव्याची गरज आहे. शेवटचा बॉल स्क्वेअर लेग. फिल्डर सज्जा लॉंग ऑन. सज्जा वाईडिश मध्ये असेल. शॉट मिड ऑफ. अखेरचा बॉल आणि इथे अपील. पुन्हा तोच प्रयत्न. पुन्हा स्विच लेग बाय. पंचाने सांगितलं बॉल एक्झॅक्टली बाहेर झाला. पिचिंग बॉलची ऑफ स्टिक सोडून चालली होती आणि लगेच सांगितलं पंचांनी एक धाव सुद्धा मिळेल लेग बायची. 1 ने धावफलक चाललंय पुढे. धावफलकावरती 21 आणि आता गरज असणारे 18 मध्ये 24.
पॉवर प्ले विखुरलेला दिसेल, माहिती आहे स्विच इट केलं तर म्हणून फिल्डर आता बॅकवर्ड पॉइंटला उभा गेला. प्रोटेक्शन दिलं गेलं स्विच इटचा अगेन्स्ट. स्क्वेअर लेग उभा, मिड विकेट उभा, डीप मध्ये असेल आणि वाईडिश लॉंग ऑन आणि वाईडिश लॉंग ऑफ. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर थर्ड सर्कलच्या मध्ये गलीमध्ये फिल्डर असेल. थर्ड मॅन पॉइंट सुयोगचा पहिला बॉल सफल झाला, मागे खेळून काढलाय. बॉल जाईल सीमा पार आणि निघून जाईल सीमा रेषेच्या बाहेर. देऊन जाईल करण सोबत डिवलीला अजून धावाचार. थांबायचं नावच घेत नाहीये. जी सुरुवात अगदी पहिल्या बॉल पासून ती या ओव्हर मध्ये सुद्धा आणि चौकार येतोय. 4-25 अर्ध्याहून जास्त पल्ला पार झाला. आता फक्त 20 धावेची गरज. बॉल शिल्लक असतील 17. स्विच आणि आता वेस्ट साइडचा वरती बॉल आहे की नाही बघितलं जाईल आणि बॉल तर चालला बॅकवर्ड पॉइंटला, सीमारेषा ओलांडतोय आणि आता तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली आहे. नो बॉल आहे की नाही चेक केला जाईल आणि सॉफ्ट सिग्नल नो बॉल आहे आणि तरी चेक केलं जाईल. पंचांना काही डाऊट्स आहेत सो भगवान नो बॉल आहे. फ्री हिट असेल पुढचा बॉल आणि या धावा मिळतील 5. दबाव आता शिरढोण संघावरती 25 आणि त्यामध्ये या बोनसच्या 5 म्हणजे धावा एकूण 30. पुढचा बॉल फ्री हिट 30 आणि पुढचा बॉल फ्री हिट. समोर पुन्हा करण लेटकट फटका चांगला फिल्डर आहे पॉइंटला मिळेल फक्त सिंगल आणि एक धाफलक चाललंय पुढे. धाफलकावरती एकूण धावा 31. 45 करायचे आहेत. आता 14 धाव्याची गरज आहे. बॉल झाली या ओव्हरच्या आतापर्यंत 2. 16 बॉल आणि 14 धाव्याची गरज. सामना कुठे होता कुठे आणून ठेवल्या करण भाण्याने. 3 चौकार, त्यानंतर 4 चौकार, 2 षटकार, आक्रमक फलंदाजी. काय बॅटिंग आहे मैदानावरती सुरेख आणि इथे पूल गेलाय. बॉल हवेमध्ये बराच वेळ फिल्डर येतोय. वाईडिश लॉंग ऑन वरून मिळेल फक्त सिंगल. या एक सिंगलने पुढे चाललं. धाफलक बघतोय 32 वरती. आता एकेरी दुहेरीने धाफलक हलत ठेवलंय. माहिती आहे का बाजूला मोठा फटका येतोय करणचा भट मधून म्हणून दीपक चान्स घेतच नाहीये जास्त मोठ्या फटक्यांसाठी. इथे अलकाने केलायच होतं एक्झॅक्टली. आता घडले काय डायरेक्ट हिट. पॉपिंग क्रीज ही सोडली होती खरं नाही असतोय. त्यांच्या बघून भरत पाटीलने चांगला प्रयत्न केला पण बचावला. कारण डायरेक्ट हिट झालं असतं तर विकेट धोक्यामध्ये आणि करण डगआउटला असता पण तसं काही घडलं नाही. डॉट बॉल येतोय. बऱ्याच वेळानंतर डॉट बॉल बघायला भेटतो. सुयोग पुन्हा व्हेरिएशन स्लो बॉल आणि स्लोवरला पिक केलं फुल टॉस. त्याला वसूल केलंय सरळ फेकून दिलंय डीप स्क्वेअर लेगला. सीमा रेषेच्या बाहेर करण बानेचा अजून एक तडाखा. एकूण धावा 38 धावा 38. बॉल झाले त्या ओव्हरचे 5. 5 बॉल 38 आणि अवघ्या 7 धाव्याची गरज. अलकादाने फक्त बॉल ढकलून दिले. सिंगल झाले कंप्लीट. सेकंडचा कॉल. वाईडिश लॉंग ऑन येईल चेंडूवरती उचलून फेकेल तोपर्यंत एकच धाव. सिंगलने स्कोरबोर्ड 39 आणि आता 12 बॉल मध्ये 6 धाव्याची गरज. प्रथमेश पाटील अँड कंपनी. पाटील 11 संदप. बॉल ट्रॅक वरती आला गोलंदाज भरत पाटील.
ज्याने या संघाची बांधणी केली, संघाला सर्व काही दिलं, पुरस्कृतही केलं, या संघाचं प्रोत्साहनही वाढवलं, नेहमी या संघाच्या पाठीशी उभाही राहिलाय. तेवढीच मेहनत त्याची आहे, तेवढीच ते खेळाडू मेहनत करत आहेत, चांगला खेळ करतात. पण एखादा दिवस असतो जो आपल्या बाजूने नसतो आणि नशिबाची साथ असते जी कधी कधी मात्र आपल्या बाजूने नसते. एखादा दिवस खराब असतो आणि आता 12 बॉलमध्ये 6ची गरज. ओ दिमागतीचा बॉल हलक्या त्याने खेळून काढलाय, ड्राईव्ह केल्या बॉलला, डीप मिड विकेटला उभा आहे फिल्डर. एकच धाव मिळते, सिंगलने स्कोर बोर्ड पुढे जाईल. 40 धावा हो गया, 5 धावेची अजूनही गरज. 11 बॉल 5 धावा. सेकंडला दीपक मारला, दीपकला फटका जर चांगला, गॅप मोठी आहे. फिल्डर येतो स्क्वेअर लागला डीप मिड विकेटचा विवेक आणि उचलू फेकेल तोपर्यंत धावा. फक्त एकच घेतली, सिंगल नाहीच. आता माहिती आहे सिंगल डबल नाहीच, धावा पूर्ण होतील, मोठ्या फटक्याची गरज नाहीये म्हणून सिंगल डबल घेतली जाते. 41 झाले, 4ची गरज. पुन्हा एकदा हलकाने खेळून काढलाय, पुन्हा एकदा सिंगल घेण्याचा प्रयत्न आणि एकच धाव घेतली आहे. करणलाही माहिती आता दीपक सोबत, दीपक दुसरीचा प्रयत्न करतोय पण करणला कोणताच इरादा नाहीये. सिंगल डबलने चला मॅच आता जिंकवायची आहे. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 42, 3 धावा अजूनही हव्यात. चेंडू झाले 3 म्हणजे 9 बॉल आणि 3 धाव्याची अजूनही गरज. मारलाय फटका तर चांगला, फिल्डर आहेत कव्हरला, टिपलाय जाईल. फलंदाज होतोय बाद. करण सांगत होता की आपल्या दोघांनाच ही मॅच जिंकवायची आहे, पण इथे विजयाचा मोठा फटका मारायचा होता दीपक बाणेला, जमलं नाही आणि सरळ एक झेल देऊन बसले कव्हरला. फलंदाज होतोय बाद. मयूर भाणे विनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती तो मयूर भाणे आणि धावा फलकावरती 42. चेंडू झाले 4, 1.2 म्हणजे 8 बॉल आणि आता गरज आहे 3 धावेची. 42 झालेत, 3 हव्यात. 8 बॉल मध्ये 3. हो हलकाने खेळून काढलाय, गॅप मोठी आहे. लेटकटचा फटका, फिल्डर उभा कव्हरवर नाही येतोय. पॉइंट आणि मिस्टेक्स त्याच्याकडनं मिळतील धावा. 2 धावांची बरोबरी आणि स्कोर इज लेवल. अवघ्या 1 धाव्याची गरज. चला दिवासंघ संघाने घ्यायचं आणि आडिवली संघ आपला संघाने लगेच पाठवून द्यायचा. आता इथे डॉट बॉल येतोय आणि 6 बॉल 1 धाव्याची गरज आहे. विकेट न गमावता धाव नाही केली तरी चालेल, कारण की एका बाजूला बघायला गेलं तर शिरडोन संघाने 3 फलंदाज गमावले होते आणि आडवलीने फक्त 1च गमावलाय. म्हणजे 6 बॉल डॉट जरी आले तरी काहीसा फरक पडणार नाही, कारण की आता माहितीच आहे मॅच तुमच्याच बाजूने, कारण की करण अजूनही खेळपट्टीवरती उभा आहे. 6 बॉल 1 धाव्याची गरज. फिल्डर अगदी जवळ आणि शेजारी वाढत. सिली मिड ऑफ, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट मिड विकेट, स्विच इट आणि विजयाचा चौकार. बॉल सीमा पार येतोय. सामना जिंकलाय आडिवलीने आणि थेट पोहोचला या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये. आता फाईट असेल आडिवली आणि दिवा या 2 टीम मध्ये.